नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र तलाठी भरती जी 2026 साठी होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आपण घेणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरती 2023ला जी झाली होती, त्यातील इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि यामध्ये आपण जवळपास ही जी सीरीज आहे, ही आपली 60 व्हिडिओची सीरीज असणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे आणि त्यातील हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे, जो आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडीवरती आधारित घेतलेला आहे. यासाठी आपल्याला पी-डी-एफ सुद्धा फ्रीमध्ये दिलेली आहे. पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालेले बुद्धदेव भट्टाचार्य हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. कारण हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे प्रश्न आपण TCS पॅटर्न 2023 तलाठी भरतीचे घेतलेले आहेत. यामध्ये आपण जवळपास 20 प्रश्न घेतलेले आहेत. ह्या 20 पैकी 18 प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे आहेत आणि 2-3 प्रश्न आपण करंट अफेअर्स 2025 वरती घेतलेले आहेत. त्यातील हा एक प्रश्न आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन झालं. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर पश्चिम बंगालचे ते माजी मुख्यमंत्री होते. प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. पहा, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं 8 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता या ठिकाणी निधन झालं. ते 2000 ते 2011 या काळामध्ये बंगालचे 7वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. खालील वाक्यातील भावे प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा जो घटक आहे हा सर्वात इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. त्यासाठी आपण मराठी व्याकरणावरती 32 व्हिडिओची सीरीज सुरू केलेली आहे. त्या व्हिडिओची सीरीजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये भावे प्रयोग जो आहे तो पूर्णपणे आपण घेतलेला आहे. तर आपल्याला भावे प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, त्याने आता देवळात जावे. हे जे वाक्य आहे हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. कारण यामध्ये लक्षात ठेवा, प्रयोग आणि आपण काही वाक्य पाहणार आहोत. तर यामध्ये कुत्र्याकडून ससा मारला गेला हे जे आहे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. आणि यानंतर काय आहे, मी आता गोष्ट सांगणार आहे हे जे आहे हे विधानार्थी वाक्य आहे. आणि त्याने आता देवळात जावे हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे. हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला अचूक पर्याय आपल्याला सांगायचा आहे. पहा, हार्डवेअर हा जो शब्द आहे याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. मित्रांनो, आपण TCS पॅटर्नने जे आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द जे विचारलेले आहेत त्यांचे 2 व्हिडिओज आपण घेतलेले आहेत. त्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा, सलोखा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि आपण या व्हिडिओमध्ये काही या प्रश्नामध्ये अजून 2-3 विरुद्धार्थी शब्द आहेत ते देखील पाहूया. हार्डवेअर, सलोखा. वैमनस्य, सलोखा. निर्दोष, सदोष. आणि या ठिकाणी समजूतदार, तर या ठिकाणी पेलिंग मिस्टेक झालेली आहे. तर हे असमजूतदारपणा असं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. उचल्या या आत्मचरित्राचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? किंवा प्रश्न विचारला जातो, आत्मचरित्र आहे उचल्या, हे कोणाचं आहे? मित्रांनो, या ठिकाणी सर्वात कन्फ्युजन करणारा हा प्रश्न आहे. कारण आत्तापर्यंत हा प्रश्न 3 ते 4 वेळा TCSने विचारलेला आहे आणि जवळपास 30% पेक्षा जास्त विद्यार्थी हा प्रश्नाचं उत्तर देताना चुकतात. यामध्ये 2 असे जवळपास सेम आत्मचरित्र आहेत. पहिलं आहे पहा उचल्या. तर उचल्या हे जे आहे हे लक्ष्मण गायकवाड, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर उचल्या जे आहे ते लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र आहे आणि लक्ष्मण माने यांचं आहे पहा उपरा हे आत्मचरित्र. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले होते वेगवेगळ्या पद्धतीने. पहिला प्रश्न असा विचारला होता की लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणतं आहे? आणि त्यामध्ये उपरा सुद्धा दिलं होतं आणि उचल्या सुद्धा दिलेलं होतं. त्यामध्ये जवळपास खूप सारे विद्यार्थी चुकले होते. लक्षात ठेवा, उपरा जे आहे हे लक्ष्मण माने यांचं आहे आणि उचल्या जे आहे ते लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? शेवटचा जो शब्द आहे नाही त्यावरून पूर्णपणे आपला हा प्रश्न चेंज होतो.
खालीलपैकी कोणतं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य येत नाही? म्हणजे 4 पैकी 3 वैशिष्ट्य आहेत आणि 1 वैशिष्ट्य येत नाही. यामध्ये आधी वाचून पहा ऑप्शन. सरकारचे संसदीय स्वरूप, स्वतंत्र न्याय यंत्रणा, राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना आणि एकल नागरिकत्व. तर आपल्याला लगेच समजून जाईल की पर्याय क्रमांक 3 जे आहे हा वेगळा आहे, म्हणजेच हे जे आहे हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही. यामध्ये थोडेसे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये येत नाही. भारतीय राज्यघटनेने सरकारची संघराज्य व्यवस्था स्थापन केली आहे. या महासंघाची सर्वसामान्य वैशिष्ट्य काय काय आहेत लक्षात ठेवा. जसं की सांगायला झालं 2 सरकार, अधिकारांचे विभाजन, लिखित घटना, एकल नागरिकत्व, संविधानाची सर्वोच्चता, संविधानाची कठोरता आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था हे जे आहेत हे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना हे वैशिष्ट्य येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना, त्याला इंग्रजीत नाव आहे मिड डे मील स्कीम, ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली आहे? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आरोग्य विभागामध्ये आपल्याला बॅक टू बॅक 2 वेळा प्रश्न हा विचारण्यात आला होता. 2022ला हा प्रश्न विचारला आणि 2023ला सुद्धा हा प्रश्न विचारला होता. तर मध्यान्ह भोजन योजना जी आहे हिची सुरुवात ही 1995 या वर्षी करण्यात आलेली आहे. याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. सर्वप्रथम 1925 मध्ये मद्रास महानगरपालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी मध्यान्ह आहार कार्यक्रम जो आहे तो सुरू केला होता आणि भारतात ही योजना 1995 साली राष्ट्रीय स्तरावरती सुरू करण्यात आली. नेमकं ही जी योजना आहे किंवा हा जो उपक्रम होता ह्याचा उद्देश काय होता, तर शाळेतील मुलांची गळती कमी करणे, उपस्थिती वाढवणे आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही योजना राबवलेली होती आणि ती राबवलेली होती 1995 या वर्षी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. कपाळमोक्ष होणे वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, म्हणी आणि वाक्प्रचार यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेले आहेत आणि ते व्हिडिओ जर पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. कारण आपल्याला वाक्प्रचारवरती TCS जे आहे जवळपास 3 ते 4 प्रश्न हे दरवर्षी विचारत असतं. त्यापैकी एक आहे कपाळमोक्ष होणे म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तर मृत्यू होणे असा त्याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 1. यामध्ये वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ पाहूया. कपाळमोक्ष होणे, मृत्यू होणे, डोके टेकणे, विश्रांती घेणे किंवा खूप निराश होणे. डोके खाजवणे म्हणजे युक्ती शोधणे, कल्पना करणे, आयडिया आणणे. डोळ्यात खुपणे म्हणजे एखाद्याचे भले झालेले सहन न होणे, म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा जळक्या प्रवृत्तीचा. म्हणजे आपण म्हणतो आपल्यापेक्षा एखादा जर पुढे जात असेल तर आपण त्याच्यावरती काय म्हणतो त्याचं भलं होत नाही. त्याचं जे भलं झालेलं आहे ते आपल्याला पाहवत नाही. म्हणजे ती जळकी प्रवृत्ती आहे, तिला म्हटलं जातं डोळ्यात खुपणे. आणि मोका साधणे म्हणजे संधीचा फायदा करून घेणे. मेटाकुटीस येणे म्हणजे काकुळतीस येणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड आपल्याला करायची आहे. या ठिकाणी एक शब्दसमूह दिलेला आहे जिवंत असेपर्यंत. आपल्याला एक शब्द त्यासाठी निवडायचा आहे. मित्रांनो, मराठी व्याकरणातील जे महत्त्वाचे घटक आहेत, पहिला आहे अलंकारिक शब्द, दुसरा आहे शब्दसमूह, म्हणी, वाक्प्रचार हे जे आहेत ना हे आपण पूर्णपणे आणि डिटेल्समध्ये घेतलेले आहेत. त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कारण हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला 1-1, 2-2 मार्कसाठी हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत. तर जिवंत असेपर्यंत त्याला आपण म्हणतो अजन्म. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी शब्दसमूह आणि त्याबद्दलचा एक शब्द. अजन्म म्हणजे जिवंत असेपर्यंत, अभय म्हणजे कसल्याही प्रकारचे भय नसलेला आणि मृत्यू म्हणजे मरण किंवा शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती. प्रश्न क्रमांक 9 आहे. योजना चांगल्या असतात पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आपल्याला वाक्याचा प्रकार यावरती हा घटक विचारण्यात आलेला आहे आणि यावरती आपण जवळपास 50 ते 60 प्रश्न जे आहेत ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. योजना चांगल्या असतात पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत हे जे वाक्य आहे तर हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झालेली आहे? मित्रांनो, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस जे आहे यालाच म्हटलं जातं पहा आयटक आणि यावरती आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारला जातो की आयटकची स्थापना कधी झाली? तर याची जी स्थापना आहे तर ही 1920 या वर्षी करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3. पण या ठिकाणी काही थोडेसे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. तर भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आहे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. याची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी झाली.
पंजाबमधील नेते लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते आणि ही संघटना जी आहे ती कामगारांनी त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी योगदान करणारी महत्त्वाची संघटना आहे आणि ती आहे आयटक. जर आपल्याला कधी-कधी वर्ष विचारलं तर वर्ष आहे 1920. जर त्याचे अध्यक्ष विचारले तर लाला लजपत राय हे जे आहे ते पहिले अध्यक्ष आहेत आणि जर आपल्याला पूर्ण तारीख विचारली तर 31 ऑक्टोबर 1920 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1919 मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते. या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 प्रश्न मित्रांनो तयार होतात आणि हे जो पॉइंट आहे किंवा हा जो प्रश्न आहे याच्यावरती इम्पॉर्टंट असणारे 2 प्रश्न आपल्याला परीक्षेत खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे की 1919 मध्ये किंवा रौलट कायदा तो कधी मंजूर झालेला आहे. तर वर्ष आहे त्याचं 1919 ला संमत झाला किंवा मंजूर झाला. तर त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 तर लॉर्ड चेम्सफोर्ड जे आहेत हे त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय होते. मग दुसरा प्रश्न काय विचारला जातो अजून त्यावरती, तो कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आला? तर लक्षात ठेवा तो पंजाब प्रांतामध्ये लागू करण्यात आला होता. आणि याच्यावरती इम्पॉर्टन्स असणारे पॉईंट समजावून घ्या. लॉर्ड चेम्सफोर्ड भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये जनरलपदी काम करत होते. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो आहे किंवा त्याला अजून एक नाव आहे भारत अधिनियम कायदा, तो संमत करण्यात आला आणि 1919 मध्ये पंजाब प्रांतामध्ये रौलट कायदा जो आहे तो लागू केला आणि 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. यावरती चौथा प्रश्न लिहून घ्या की जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं? तर 1919 ला घडलं. पण आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा तारीख विचारलेली आहे. तर तारीख आहे त्याची 13 एप्रिल 1919 या दिवशी झालेला आहे जालियनवाला बाग हत्याकांड. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आपल्याला म्हणी हा जो घटक आहे हा पूर्णपणे आणि एकदम महत्त्वाचा असणारा घटक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर बोलल्याप्रमाणे कृती करण्यास मान द्यावा हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये अजून काही म्हणी आणि त्यांच्या अर्थ आहेत लक्षात ठेवा. वंदन करणे म्हणजे काय? तर नमन करणे. नमन म्हणजे नमस्कार करणे. आणि बोले तैसे चाली त्याचे वंदावी पावले याचा अर्थ बोलणाऱ्याप्रमाणे कृती करण्यास मान द्यावा लागतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणत्या देशाने बरकाह हा अरब जगतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण केलेला आहे? यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न तयार होतील. पहिला प्रश्न काय आहे की बरकाह हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे हा कोणत्या देशाने पूर्ण केला आहे? आणि सर्वांना माहीत असेल की ऑप्शन क्रमांक 2 तर UAE. आपण त्याला दुबई म्हणतो पण लक्षात ठेवा मित्रांनो दुबई जे आहे हे एक शहर आहे. दुबई हा देश नाही आणि दुबई हे शहर येतं संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये आणि याच देशाने बरकाह अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि हा अरब प्रांतातील किंवा अरब जगतातील सर्वात पहिला अणुऊर्जा प्रकल्प ठरलेला आहे. इमिरेट्स न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशनच्या मध्ये 4 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प देशासाठी जवळपास आवश्यक असलेली 25% वीज पुरवठा जो आहे तो पुरवणार आहे आणि हा प्रकल्प अबुधाबी मधील अमिरातीमध्ये अल दफ्रा या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. UAE मध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे जुलै 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले वेस्ट इको पार्क उभारलेले आहे? हा प्रश्न तसं पाहायला झालं तर 2022च्या करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. पण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला GK मध्ये सुद्धा येऊ शकतो कारण या ठिकाणी प्रश्न सरळ सरळ आहे. खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले वेस्ट इको पार्क उभारलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर दिल्ली या शहरामध्ये. कधी? जुलै 2022 मध्ये दिल्ली या शहराने भारतातील आपल्या पहिलं वेस्ट इको पार्क उभारलेलं आहे. दिल्ली सरकारने वाढत्या कचऱ्याला हाताळण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा इको फ्रेंडली पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. आणि इको पार्क फ्रेंड हे जे आहे तर हे 20 एकर या जागेमध्ये बांधण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गावोगाव या समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. समास या घटकावरती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत. गावोगावचा अर्थ काय होतो किंवा हा जो आहे समास हा कोणता समास आहे? तर हा अव्ययीभाव समास आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
यामध्ये पॉईंट्स थोडेसे समजावून घ्या. समास आणि त्याची आपण उदाहरणं देखील घेतलेली आहेत. पहिला आहे अव्ययीभाव समास. म्हणजे काय, तर यामधील पहिलं पद हे महत्त्वाचं असतं, तेव्हा तो अव्ययीभाव समास होतो. यामध्ये उदाहरण पहा, गावोगाव आणि प्रतीक्षण. दुसरा जो समास आहे तो आहे द्वंद्व समास. तर द्वंद्व समासाची व्याख्या काय आहे? दोन्हीही पदे महत्त्वाची असतात. उदाहरण पहा, राम लक्ष्मण आणि पाप पुण्य. तर राम लक्ष्मण हा जो शब्द आहे हा आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. राम लक्ष्मण हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर हे आहे द्वंद्व समासाचं आणि त्याची व्याख्या काय आहे? तर दोन्हीही पदे महत्त्वाची असतात. तिसरा घटक आहे आपला बहुव्रीही समास. तर याची व्याख्या पहा, दोन्हीही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, ते असतं बहुव्रीही समास. यामध्ये उदाहरण पहा, लक्ष्मीकांत आणि गजानन. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने मुख्यालय भारतामध्ये स्थित आहे? आंतरराष्ट्रीय संस्था अशी खालीलपैकी कोणती आहे की जिचं मुख्यालय भारतामध्ये आपल्या स्थित आहे? यावरती मित्रांनो आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय सौर युती या संस्थेचं मुख्यालय जे आहे हे आपल्या भारतामध्ये स्थित आहे. हे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. तर याच्यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. आंतरराष्ट्रीय सौर युती या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय भारतामध्ये स्थित आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती त्याला आपण ISA म्हणतो. तर हा फ्रान्स आणि भारत यांचा संयुक्त उपक्रम असून सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी एक प्रयत्न करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती हा सौर ऊर्जेच्या समृद्ध देशांची युती आहे, ज्यामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान संपूर्णतः किंवा अंशतः असणाऱ्या उष्णकटिबंधीय देशांचा समावेश येतो. आणि यामध्ये आपल्याला असा एक प्रश्न विचारला होता की आंतरराष्ट्रीय सौर युती याचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा, तर भारत या देशामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि वाक्य काय आहे? तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल. आपल्याला काय विचारले? वाक्याचा प्रकार विचारलेला आहे. मित्रांनो, वाक्यरचना, वाक्यप्रकार यावर सुद्धा आपण एक डिटेल्समध्ये सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर हे संकेतार्थी वाक्य आहे. कारण यामध्ये एक संकेत दाखवलेला आहे, वॉर्निंग दिलेली आहे. कशी? जर तुम्ही आलात तरच मी तुमच्या घरी येईल. म्हणजे काय? या ठिकाणी संकेत दाखवलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती? यावर आपल्याला 3 प्रश्न आत्तापर्यंत बॅक टू बॅक विचारण्यात आलेले आहेत. आणि ही तीनही प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि हा जो मेन प्रश्न आहे तर हा आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न काय आहे? 1884 मध्ये कोणी? तर बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे एक होते, तर ते कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर याच्यावरती आपल्याला कसे कसे प्रश्न विचारले गेले ते लक्षात ठेवा. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर पुणे या शहरामध्ये स्थित असलेली एक शिक्षण संस्था आहे, जिची स्थापना बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी केली. कधी केली हा एक मेन प्रश्न आहे. ती केली 1884 या वर्षी. आणि हिचं उद्देश काय होतं? तर एक नवीन समाज प्रबोधन किंवा मोक्ष मिळवून देण्याच्या मार्गावरती त्यांनी सुरुवात केली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे स्थित आहे? पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे थारचे वाळवंट. यावरती मित्रांनो पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. अरवली पर्वतरांगेची लांबी सुमारे 800 किलोमीटर एवढी आहे. अरवली पर्वताची सर्वाधिक लांबी ही राजस्थान या राज्यामध्ये अरवली पर्वताच्या दक्षिणेकडील भाग जो आहे तो जरगा या नावानं ओळखला जातो. आणि माळवा पठार जे आहे ते अरवली पर्वताच्या दक्षिणेला, तर मारवाड हे जे आहे हे पर्वताच्या पश्चिमेला स्थित आहे. आणि थारचं वाळवंट जे आहे हे अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्र भूषण प्राप्त पहिल्या महिला व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? आपण हा प्रश्न करंट अफेअर्स 2025 वर सोबतच GK वरती हा घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अशी पहिली महिला व्यक्ती कोण आहेत की ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर लता मंगेशकर ज्या आहेत आपल्या भारताच्या गानकोकिळा, त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. यामध्ये 2 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या.
तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला लता मंगेशकर आहेत. त्यांना 1997 मध्ये कला आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा सर्वोच्च नागरी राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. यामध्ये राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले या तिघींनाही महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पण लता मंगेशकर या अशा पहिल्या महिला आहेत की त्यांना सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे महिलांमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली मला कमेंट करून नक्की सांगा. कारण हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपण तलाठी भरती 2023च्या TCS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, नोकरी इन्सायडर या नावानं, किंवा आपलं मराठी नोकरी या नावानं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. कारण दोघांचेही चॅनल, हे दोन्हीही चॅनल जवळपास एकच चॅनल आहेत. याच्यावरती आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, याच्यावरती आपण वन लाईनर पद्धतीने टाकतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.